कानडगावला आलोय. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तुम्ही कसे आहात सगळे? काल रात्री मी 9:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचले. आज आता सकाळी सगळे कपडे धुवायला काढलेत. कालच्या बॅगा रिकाम्या केल्या आणि आता कपडे सगळे धुवून प्रेसला टाकणे. हे बघा सगळे बॅग ते खाली रिकाम्या केल्यात. बकेटमध्ये कपडे टाकले. काही वॉशिंग मशीनमध्ये आहे धुवायला. चालू आहे आता एक 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 सगळे कपडे धुवून एकदा वॉश करून प्रेस करून ठेवले म्हणजे झालं. अजून आहे तेच तरी बराच वेळ, 24 मिनटं. आज 2दा-3दा मशीन लावावी लागेल. काल माझ्या बहिणीनी सागर सारंगला एक गिफ्ट दिलंय. हे गिफ्ट आहे ते मोठ्या बहिणीने ताईनी. किती सुंदर आहे कमळ. सोलारवर आहे आणि हे पण आहे, त्याला सेल पण आहे. छान आहे गिफ्ट. दोघांना सुंदर गिफ्ट दिले. झाडांना पाणी घालायचे. उन्हाळ्यामध्ये झाडं कशी होतात, सगळी पिवळी पडायला लागली याची पानं. हा आहे आमचा फॅमिली फोटो. मिनू दीदीचंही लग्न झालं, सागर सारंगची लग्न झाली. मध्ये पण भरपूर ऊन आहे. औरंगाबादला तर होतच, पण इकडे पण आहे. आज आता दिवसभराचं काय रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. आता आधी कपड्यांपासून सुरुवात आहे. सकाळचं सेक्शन काही घेतलं नाही. चहा झाला, नाश्ता झाला, त्याच्यानंतर वरण भात केला, तो पण खाणं झाला. बाकी सगळं आवरलं आहे. आता एकदा कपडे झाले की मग पुढचे काय काय कामं होतील ते दाखवते परत. कसा वाटतोय व्हिडिओ? जे कोणी नवीन बघते त्यांनी सबस्क्राईब करत चला, लाईक करा. गुड इव्हिनिंग यूट्यूब फॅमिली. आता संध्याकाळचा दिवा लावला आहे, दूध तापवलं, चहा करून पिला. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. पोळ्या करते, कुकर झाले. करते पुष्पा आली आहे. आमचा चहा चाललाय. त्याच्यानंतर किराणा सामान लावायचं आहे. पुष्पाने भांडे घासलेत. आज पुष्कळ कामं पडलीत, अजून सगळी व्हायची आहेत. पुष्पाची झाडू फरशी चालली आहे. कोणाला? अगं बाळा, सध्या माझी पण काय म्हणतात अडचण आहे ग. नाही तसं नाही, मी तुला दिले असते. हे गावाला गेले ना पुष्पा, लागून जातात ग. बरं घेऊन जा. पुष्पा म्हणती मला जास्तीचे पैसे द्या. देते. किती पाहिजे सांग बरं. बरं घेऊन जा चल. चहा तयार आहे. हो छान आहे ग, कवर पण छान आहे मोबाईलचं. पुष्पाने मोबाईलला कवर घातलं. हो का, सुंदर आहे, छान घेतलं. आमचे उन्हाने झाडं कसे झाले बघा ना. दुपारचं ऊन लागतं, सगळी पानं गळून चालली त्यानं, वाळली आहेत काही. हे आतली झाडं छान राहिली बघ. आतली झाडं छान राहिले, मस्त राहिले. काल मी डोक्याला एक ना आदिवासी हेअर ऑइल म्हणून आहे, केस गळतात म्हणून मी ते तेल लावलं. मला ते छान मसाज केला. रात्रीच तेल लावून ठेवलं. त्यांनी सांगितलं की
रात्री लावून ठेवा आणि सकाळी डोकं धुवा. आता काल पहिल्यांदा सुरुवात केली आहे. बघू, केस खूप गळत आहेत त्याच्यामुळे ते तेल लावायला सुरुवात केली मी. बघू काय फरक पडतो. कोरफड लावली, सगळं लावलं डोक्याला, काही फरक पडत नाही आहे. आता फ्रेश झाल्यानंतर परत भेटूया. स्तोत्रम संपूर्णमस्तु. मी देवाजवळ पूजा करून घेते, रांगोळी काढली. हे जे सगळं फर्निचर आहे ना, हे पूर्ण पुसून घेतलंय. थोडं थोडं राहिलेलं सगळं करून सगळं स्वच्छ केलंय. हे सगळं स्वच्छ झालं. ते डबल हात मारतीये त्याला, स्कॉच ब्राईटच्या घासणीने घासून हे कपड्यांनी पुसून घेतलं परत एकदा. फ्रीज सुद्धा घासलं स्कॉच ब्राईटच्या थोडं घासणीने, त्याच्यावरची धूळ सगळी निघून जाते. स्वच्छ वाटतं काम केलं की घरामध्ये, जरा बरं वाटतं आपल्याला, फ्रेश वाटतं परत. यस, बाहेर हॉलमध्ये येऊन बसले आता थोडा वेळ. आज आता फर्निचर ते सगळं आवरून झालंय. उद्या आमच्याकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे, त्याचा ब्लॉग तुम्हाला येईलच. आता त्याची तयारी आज संध्याकाळपासून करू. त्यानंतर डोक्याला पण ते तेल लावलेलं होतं, केस पण छान मऊ झालेत. बघूयात काय फरक पडतो त्या केसांना. चला, हा ब्लॉग 2 दिवसाचा आहे. हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. परत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा, सगळ्यांना नम्र विनंती. लाईक करा, शेअर करा. बाय बाय.